an astrologer's day, second part. Let's look at the textbook. The nuts vendor blew out of his flare. की ज्या पद्धतीने आपण बघितलं की त्यांनी त्याचा बिझनेस कसं चालू ठेवलेला होता. एक त्यांनी ग्राउंड नट फ्लेअर ग्राउंड नट शेजारी आपलं दुकान थाटलेलं असतं. त्याच पद्धतीने आता त्या ठिकाणी तो नट वेंडर जो आहे त्याने ब्ल्यू आउट केलं. ब्ल्यू आउट म्हणजे की त्याची ती जी ज्योत आहे किंवा जो लाईट आहे तो ब्ल्यू आउट केला, बंद केलेला आहे. अँड द रोज टू गो होम अँड द ग्रीन लाईट्स विच स्ट्रेड इन फ्रॉम द समवेअर. कुठून तरी त्याला हिरव्या कलरचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. ही पिक्ड अप हिज काउरी शेल्स अँड paraphernalia was putting them back into his. ॲक्च्युली त्याने तो शेजारी असणारा ग्राउंड नटवाला त्याने आपलं ज्योत विझवलेली आहे आणि हा त्याच्याच लाईटच्या प्रकाशामध्ये काय करत होता, आपला उद्योग करत होता. आणि अशा पद्धतीने त्याला आता जाण्याचा घरी सगळं आवरून निघण्याची टायमिंग झालेला असतो. पण त्याला कुठेतरी ग्रीन लाईट येत असतो आणि त्याने त्याचं सामान कलेक्ट करायला सुरुवात केली. त्याचे असणारे पंचांग असतील की त्याच्या ज्या कवड्या शेल्स वगैरे जे आहे ते सगळं कलेक्ट करायला, बंडलअप करायला सुरुवात केली. ही पिक्ड अप काउरी शेल्स. त्याने त्याच्या त्या काउरी शेल्स पिकअप करायला, उचलायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचं जे साहित्य आहे त्याने जे मॅटवरती टाकून ठेवून आपलं दुकान थाटलेलं असतं ते दुकान तो आवरायला सुरुवात करत असतो. अँड बॅग व्हेन ही ग्रीन शाफ्ट लाईट वॉज ब्लोटेड आउट. आणि अशा पद्धतीने कुठून तरी त्याला एक हिरव्या रंगाचा लाईट येत असतो. ही लुक्ड अप, सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि त्याला तो समोर बघतो की आपल्या समोर कुणीतरी उभं आहे. saw a man standing. की he sensed a possible client and said. त्याला असं वाटतं की मे बी हे क्लायंट असू शकतात. You look so careworn. careworn means खूप टेन्शनमध्ये किंवा चिंताग्रस्त. सपोज बघा कुणाच्याही आपण फेसिंगचं ऑब्झर्वेशन केलं आपल्याला कळतं. कोणी जरी तर डिस्टर्बन्स असेल किंवा थोडंसं स्ट्रेसमध्ये असेल तर आपण असं म्हणतो व्हॉट वॉज हॅपन, की काहीतरी घडलेलं असावं असं आपल्याला सहज फाइंड आउट होतो. अशा पद्धतीने तो क्लायंट तिथे उभा असतो. मे बी हे गेस करतो की तो फक्त क्लायंट असावा आणि तो त्याला विचारतो, डू यू गो टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल. थोडा वेळ तुम्ही बसता का. अँड चॅट विथ मी. थोडंसं माझ्याशी बोला. द ऑदर ग्रम्बल्ड वन सम रिप्लाय व्हेज्युअली. द ऑस्ट्रेलॉजर्स प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन्स whereupon the other thrust his palm under his nose saying, you call yourself an astrologist. बघा ते जे यंगमॅन आलेले असतात ते यंगमॅन असतो जेव्हा ॲस्ट्रोलॉजिस्ट म्हणतो तुम्ही बसा, तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसता. आणि ते ॲज अ पॉसिबल टू ॲज अ क्लायंट, ते क्लायंट असावे असा अंदाज घेऊन तो म्हणतो की तुम्ही बसा आणि चॅट विथ, थोडंसं माझ्याशी बोला. द अदर ग्रम्बल्ड सम. आणि ते सगळं ऐकून त्यांचा बिलीव नसतो, कारण हे दोघंही थोडेसे असणारे जे लोक आहेत की तो प्रेस करतो की ॲस्ट्रोलॉजर्स त्यांना म्हणतो की बसा थोड्या वेळ, आय ट्राय टू समथिंग, मी तुमचं काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. तसं समोरचा डायरेक्टली ॲरोगंटमध्ये म्हणतो, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रोलॉजर्स. तुम्ही स्वतःला ॲस्ट्रोलॉजर समजता. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये असणारा ॲरोगंटपणा लगेच कळतो. म्हणजे याच्या गेटअपवरून याच्यानुसार असणारं याचं जे आहे की ते समजून येतं की ॲस्ट्रोलॉजर्स आहे. आणि ते स्वतःहून तो म्हणतो की तुम्ही चिंताग्रस्त आहात, तुम्हाला काही अडचण असेल तर माझ्याशी बोला. असं म्हणल्यावर ते थोडेसे आर्ग्युमेंट करतात. द ॲस्ट्रोलॉजर्स फेल्ट अ चॅलेंज अँड सेड टिटलिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. युअर्स इज अ नेचर. ओ स्टॉप दॅट. द अदर सेड. बघा ज्या पद्धतीने ते खाली बसतात आणि ॲस्ट्रोलॉजर नेहमीप्रमाणे आपला टिल्टिंग हा शब्द आला. टिल्टिंग म्हणजे तिरपा करणे. जर आपल्याला भविष्य बघायचं असेल तर कोणीही आपला हात बघतो बघा, मग हात थोडासा तिरपा करून बघतो. तसं त्यांनी टिल्टिंग केलेलं आहे. टिल्टिंग अदर्स पाम्स टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट. त्याने त्या ग्रीन शाफ्ट जो ग्रीन कलर येत आहे त्या कलरकडे, त्या लाईटकडे त्याचा हात टिल्टिंग केला, तिरपा केला आणि तो काहीतरी सांगायला सुरुवात करतो. सांगतो का, युअर्स नेचर इज, म्हणजे त्याचं ते तुमचा स्वभाव हे सांगायला सुरुवात करतो. तर समोरचा ॲरोगंटली म्हणतो, ओ स्टॉप दॅट, हे असं काही सांगू नका. द अदर सेड. मला दुसरं काहीतरी सांगा. टेल मी समथिंग वर्थ वाईल. माझ्या काहीतरी फायद्याचं सांगा, जे मला उपयोगाचं आहे ते मला सांगा. आवर फ्रेंड्स फेल्ड पिट. की तो अतिशय ॲरोगंटली असं जो बोलतोय. एक तर सुरुवातीलाच ते असं म्हणलं की तू स्वतःला काय ॲस्ट्रोलॉजर समजतो. म्हणजे हे काय होतं, ॲस्ट्रोलॉजर फेल्ड, त्याला फील झालं. फील्डचा पास्ट फेल्ड, की त्याला एक चॅलेंज वाटलं ते की मला चॅलेंज केलं गेलं. म्हणून तो त्या लाईटमध्ये त्याचा हात तिरपा करून बघायला सुरुवात करतो. ओनली अ 3 पाईज पर क्वेश्चन.
तो सांगतो की एका क्वेश्चनचे मी 3 पैसे घेणार. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि त्यावर तो असं म्हणतो, ॲट दिस इज द ऑदर विथड्रू ही आर्म टूक आउट ऑफ अँड अना. की तो असं म्हणतो की तुला माझ्या एका क्वेश्चनला 3 पैसे द्यावे लागेल, मी एका क्वेश्चनचे 3 पैसे घेतो. आणि तो असं म्हणतो की जर आम्हाला तुझं ते पटलं नाही, तू जे सांगतोय जर आम्हाला पटलं नाही ते, तर आम्ही हे व्याजासहित रिटर्न घेऊ. विथड्रॉचा पास्ट विथड्रू, आम्ही हे सगळे तुझ्या हातातले परत रिटर्न घेऊ. टूक आउट अँड अना अँड द फ्लंग इट आउट टू हिम. म्हणजे अशा पद्धतीने तुझ्याकडे जेवढं जमलं, आम्हाला जर बिलीव्ह झाला नाही की तू आम्हाला फसवतोय सर असं आम्हाला वाटलं, अशा पद्धतीने तू आम्हाला फ्लंग करतोय, जर आम्ही हे सगळे तुझ्याकडून काय करू, हिसकावून घेऊ. तुझी दिवसभराची जी कमाई आहे ती आम्ही सगळी काय करू, घेऊन टाकू. बघ, म्हणजे त्याच्यासाठी एक चॅलेंज केलं त्या ॲस्ट्रोलॉजरसाठी. एक तर सुरुवातीला सांगितलं की तू स्वतःला ॲस्ट्रोलॉजर समजतो, बघा. नंतर सांगितलं की जेव्हा त्यांचं डिस्कशन होतं की किती मनीज, किती क्वेश्चनसाठी किती लागणार आहे, असं झाल्यानंतर सुद्धा ते काय करताय, त्यांचं ज्यावेळेस एक बार्गेनिंगचा प्रकार चालतो, एवढेच घेणार तेवढेच घेणार. आता हे ऑब्वियसली त्यांनाही असं वाटलं की आपण क्वेश्चनचे आन्सर विचारणार आहोत, की यांनी सांगितलं ओन्ली 3 पैसे पर क्वेश्चन, मी एका क्वेश्चनचे फक्त 3 पैसे घेत असतो असं समजलं. आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क, मला हे असं बाकीचं दुसरं काही सांगू नको असं त्याचं म्हणजे, मी काही क्वेश्चन्स विचारतो त्याचं मला आन्सर दे. इफ आय प्रूव्ह यू आर अ ब्लफिंग, आणि तू जर फसवलं, ब्लफिंग म्हणजे फसवणं, जर आम्हाला असं कळलं की तू आम्हाला फसवतोय, काहीतरी इकडचं तिकडचं काहीतरी सांगतोय आणि काहीतरी चुकीचं सांगतोय, आम्हाला त्याच्यावर बिलीव्ह झाला नाही, तर तू आम्हाला जर ब्लफिंग केलं, यू मस्ट रिटर्न दॅट अना टू गिव्ह मी विथ इंटरेस्ट. बघा, हां, या ठिकाणी ज्या पद्धतीने ॲस्ट्रोलॉजर्सची ते बोलताय की एक बार्गेनिंग केलेलं आहे, एवढे पैसे घेणार तेवढे पैसे घेणार, ओके हे तर झालं, पण त्यावरही तू जर आम्हाला फसवलं तर तुझ्याकडे आम्ही दिलेले जे पैसे ते आम्ही विथ इंटरेस्ट घेणार, 5 रुपीज. मग तो असं म्हटलं की मी एका क्वेश्चनचे, ओके मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार, पण तुम्ही मला 5 रुपीज देणार का? नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनास? ओके, मग नाही तर तुम्ही मला 8 आणे देताल का? ॲस्ट्रोलॉजर्स खूप चांगल्या प्रकारे येतात, त्याचा तो बिझनेसच आहे, तो डेली कस्टमरला फेस करतो, त्यामुळे त्याला बार्गेनिंग चांगलं आहे. मग तुम्ही इतकी नाही देऊ शकत, 5 रुपीज नाही देऊ शकत, तो डायरेक्टली नो, ॲरोगंटली. कारण ते जे यंग मॅन आलेले आहेत ते त्याच्याशी एकदम ॲरोगंटली, त्याने एक तर ओपन चॅलेंज केलं आहे. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी अ ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. ओके, ते म्हणतात जर तू रॉंग निघालास तर तू त्याचे मला ट्वाईस करून द्यायचे, म्हणजे मी जेवढे तुला दिले त्याचे मला तू ट्वाईस द्यायचे. सेड द स्ट्रेंजर्स. तो स्ट्रेंजर्स काय म्हणतो की जो अनोळखी व्यक्ती आहे तो काय सांगतो की तुला मला त्याचे दुप्पट द्यावे लागतील. दिस पोएट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि त्यांचं जे आर्ग्युमेंट चालू असतं, त्यांची जी घासाघीस चालू असती, ही घासाघीस ऐकल्यामुळं त्यांच्या त्या घासाघिसीतून एक काहीतरी निष्पन्न होतं. ॲक्च्युली द ॲस्ट्रोलॉजर सेंटअप, म्हणजे ॲस्ट्रोलॉजर जो बसलेला आहे, ॲस्ट्रोलॉजर्सला आपला बिझनेस करायचा, एक तर तो आवरून निघायच्याच तयारीमध्ये असतो, त्यात हे येतात, त्याला असं वाटतं ठीक आहे हे पॉसिबली आपले कस्टमर असू शकतात, एवढ्या टेन्शनमध्ये दिसतात, आणि अशा पद्धतीने एकमेकांशी त्यांची चर्चाच होती. अ प्रेयर हेवन ॲज ऑदर इट्स अ चिरूट, की अशा पद्धतीने जो एक प्रकाश येत होता त्यामध्ये त्या जे यंग मॅन आहे त्यांनी आपली चिरूट हा वर्ड इट्स कॉल्ड अ सिगार, त्यांनी त्या ठिकाणी सिगार पेटवली. अँड तो सिगारचा जो लाईट होता, त्यासाठी पेटवलेली जी माचीस असेल, त्या माचीसच्या प्रकाशामध्ये द ॲस्ट्रोलॉजर्स कॉट अँड ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय अँड अ मॅच लाईट, की त्या मॅच लाईटमध्ये त्याला काहीतरी वेगळंच काहीतरी दिसलं किंवा काहीतरी लक्षात आलं किंवा त्यांचे चेहरे त्याला दिसले. देअर वॉज अ पॉज ॲज अ कार्स हुटेड ऑन द रोड. आणि तेवढ्यात एक कार जात असताना अ जुटका ड्रायव्हर सोर ऑन देअर हॉर्सेस अँड द बॉबल ऑफ देअर क्राऊड अगेटेड देअर. ॲक्च्युली ज्या पद्धतीने त्या ठिकाणून एक कार जाते, हॉर्स कार, एवढ्यामध्येच लगे ॲस्ट्रोलॉजर्स काय बोलायला लागतो बघा त्यांना, की त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी चिरूट पेटवलेली असते, माचीस ऑन केली, तो माचीसचा जो लाईट असतो त्या लाईटमुळं त्या समोरच्याचं त्यांना फेस दिसतं. म्हणजे जे यंग मॅन जे आलेले आहे का, जे अतिशय अरोगंटली त्यांच्याशी बोलतात, अशा पद्धतीने ते बोलत असताना तिथून त्यांच्यापासून एक हॉर्स कारही पास होत असते. आणि अशा त्या आवाजामुळे तो जरासा गडबड करायला लागतो. अ क्राऊड
म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी गर्दी आहे ती काय होऊ लागते, कमी कमी होऊ लागते. आणि याला असं वाटतं की नाही नाही आता माझं काय होतं आहे, आवरायचं टायमिंग होत आहे किंवा मला आता निघायची वेळ झालेली आहे, मला खूप लेट होत आहे असं काहीतरी तो. कारण ज्या पद्धतीने सम डार्कनेस ऑन द पार्क, त्या ठिकाणी डार्कनेस अंधार पडलेला आहे. अँड द अदर सॅट डाऊन sucking his cheroot and puffing out, sat there ruthlessly. The astrologers felt very uncomfortably. आणि त्या ॲस्ट्रोलॉजर्सला खूप अनकम्फर्टेबल फेल्ट होतं. कारण हिअर द टेक युअर आणा बॅग, तो काय डायरेक्टली म्हणतो हिअर द टेक युअर आणा बॅग, तुमचा जो आणा आहे तो बॅग घेऊन टाका. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मला अशी चॅलेंजेस घेण्याची सवय नाही. त्यांनी जे चॅलेंज केलेलं आहे मला अशी चॅलेंजेस घ्यायची सवय नाही. कारण त्याला थोड्याच वेळात काहीतरी क्लिक होतं, काहीतरी आठवतं ॲस्ट्रोलॉजर्सला आणि त्याला समथिंग फेल्ट अनकम्फर्टेबली फील होतं. त्यावर तो डायरेक्टली काय म्हणतो, टेक युअर आणा बॅग, तुमचा आणा काय करा हा रिटर्न घेऊन टाका. आय एम नॉट यूज सच अ चॅलेंज, मी अशा प्रकारचे चॅलेंज फेस करत नाही किंवा मला सवय नाही अशा प्रकारचे चॅलेंज ॲक्सेप्ट करण्याची. इट इज लेट फॉर मी टुडे. ॲक्च्युली काय झालं आहे, मला आज खूप लेट झाले, त्यामुळं मी काय करतो आहे आता निघतो आहे असं तो म्हणून त्यांचा आणा त्यांना बॅक करायला जातो आणि स्वतःचं बंडलअप करायला म्हणजे त्याचं पिकटअप करायला, त्याच्या असणारे जे साहित्य आहे ते पिकटअप करायला सुरुवात करतो. पण तेवढ्याचमध्ये जे असणारे जे स्ट्रेंजर्स पीपल्स आहेत ते त्याच्यावरती फोर्स करतात की अशा पद्धतीने तू चॅलेंज डिस्पोज करू शकत नाही. आणि आजूबाजूला त्या पार्कमध्ये डार्कनेस सुरू झालेला असतो. कारण भरपूर जणांनी आपल्या काय केलेले असते, लाईट्स ब्ल्यू अप केलेले असतात. आणि अशा वेळेस तो इझिली इतरांना सांगून टाकतो की तुमचा काय करा ते स्ट्रेंजर्स पीपलला हिअर तर टेक युअर आणा बॅग. आणि तो असंही म्हणत नाही की नाही आता मी काहीतरी थोडंफार सांगून निघून जातो, असंही काही करत नाही. तो त्यांचा आणा त्यांना बॅक करायला जातो आणि चॅलेंज डिस्पोज करतो की ते मला चॅलेंज स्वीकारण्याची सवय नाही म्हणून तो माघार घेतो. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, त्याचं जे सामान आहे ते बंडलअप करायला म्हणजे पॅकिंग करणं सुरू करणं, हे भरणं ते भरणं, त्याचं तो जे मेक रोल करणं. द ऑदर हेल्ड इज अ रेस्ड हँड, बाकीच्या आणि दुसऱ्याने त्याचं त्याचबरोबर त्यांच्यावर स्ट्रेंजरबरोबर असणारा एक जो स्ट्रेंजर होता त्यांनी रिस्ट पकडला म्हणजे त्याचं जे मनगट आहे ते पकडलं. अँड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, तू आता असं करू शकत नाही. यू ड्रॅग मी इन फाईल आय वॉज पासिंग. द ॲस्ट्रोलॉजर्स शिवर्ड इन हिज ग्रीप. ॲस्ट्रोलॉजर्स काय होतो, ग्रीप होतो, थरथर कापायला लागतो, त्याचा हात पकडला तो. आय विल स्पीक टू यू टुमारो, तो काय सांगतो नाही ते फोर्स करतं की नाही तुला सांगावंच लागेल, तू असं करूच शकत नाही, तू चॅलेंज बोलू शकत नाही. त्यावर तो म्हणतो की नाही आय विल स्पीक टू यू टुमारो, मी तुमच्याशी उद्या बोलेन, यावर मी उद्या सांगेल. द अदर थर्स्ट हिज अ पाम, आणि अशा पद्धतीने दुसऱ्याने त्याला पकडून ठेवलेलं असतं. अँड हिज अ फेस अँड सेड अ चॅलेंज इज चॅलेंज. दुसरा काय म्हणतो बघा, चॅलेंज इज चॅलेंज, तू चॅलेंज असं करू शकत नाही. अँड गो ऑन. द ॲस्ट्रोलॉजर्स प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, आणि अशा पद्धतीने ॲस्ट्रोलॉजर्सच्या घशालाही कोरड पडते. अँड देअर इज सुरुवात करतो तो, देअर इज अ वुमन, म्हणजे त्याचे जे ठराविक जे वाक्य आहे तो ते बोलायला सुरुवात करतो. कारण फोर्स केलेला आहे, त्याला निघून द्यायला ते तयार नाही आहे. चॅलेंज म्हणताय आणि अशा पद्धतीने ते फोर्सफुली करायला सुरुवात करतात. त्यावरच तो आपलं जे रुटीन वाक्य आहे तो ते बोलायला सुरुवात करतो की ते स्पेसिफिक बहुतेकांच्या लाईफमध्ये जे घडलेलेच वाक्य असते तो ते रिपीट करायला सुरुवात करतो की ज्या पद्धतीने तो म्हणतो आय विल स्पीक टू यू टुमारो. असं म्हटल्यानंतर ते ऐकायला तयार होत नाही ते स्ट्रेंजर्स पीपल. आणि मग याला असं वाटतं की ओके, तो थोडासा शिवर्ड होतो आणि त्याचा थ्रोटही ड्राईंग अप होतो म्हणजे कोरडा पडतो. थोडासा तो थरथर कापायला सुरुवात होतो कारण ॲक्च्युली त्याला काहीतरी आठवलेलं असतं, त्याला निघायचं असतं पण हे स्ट्रेंजर्स पीपल त्याला निघून देत नाही. त्यामुळे काय होतं की तो आपले रुटीन वाक्य काय करतो त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करत असतो. बघा या ठिकाणी तो लगेच डायरेक्टली सांगतो की तुमच्या आयुष्यात एकच वाक्य बोलतो, लगेच तो म्हणतो स्टॉप, सेड द ऑदर. स्टॉप म्हणजे अतिशय रागून किंवा अँग्री होऊन स्टॉप, म्हणजे जे रेग्युलर वाक्य आहे की तुमच्या आयुष्यात एका वुमन असं बोलणारच असतो. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला हे काहीच ऐकायचं नाही. डोंट वॉन्ट, मला हे काहीच नको आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मला एक सांग का मी सध्या ज्याच्या शोधात आहे तो मला सापडेल का. सर्च ऑर नॉट, सापडेल किंवा नाही. ॲन्सर्स दिस अँड गो अदरवाईज, मी ॲन्सर दिस, मला त्याचं उत्तर हवं आहे. मी ज्याच्या शोधात आहे तो मला सापडेल किंवा नाही, अदरवाईज गो ऑन, की ओके मग जाऊ दे.
जर तुला ते सांगता येत असेल तर ते सांग, अदरवाईज गो अवे. आय विल नॉट लेट यू गो टिल, आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. नाहीतर तुझ्याकडे जेवढे जे कॉइन्स आहेत दिवसभराचे तर ते आम्ही घेऊन टाकू. द ॲस्ट्रॉलॉजर्स मटर्ड फ्यू इनकांटेशन्स. आता बघा ॲस्ट्रॉलॉजर्सचे गंमत, की ज्यावेळेस तो त्याचे रुटीन वाक्य, त्याला असं वाटतं की हे लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे आणि ते त्या पद्धतीने तो त्याला अनकम्फर्टेबल फील होतो, तरी तो आपले जे रुटीनचे जे नेहमीचे वाक्य आहे ते बोलायला सुरुवात करतो. अँड रिप्लाइड ऑल राईट, आय विल स्पीक बट विल यू गिव्ह मी अ रुपी. तो ओके बरं ठीक आहे मी सांगतो, पण मला बट यू विल गिव्ह मी अ रुपी, तुम्हाला मला 1 रुपया द्यावा लागेल. इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, जर मी जे सांगितलं तुम्हाला ते कन्व्हिन्सिंग वाटलं, तुम्हाला ते पटलं, तर तुम्हाला काय करावं लागेल 1 रुपीज, म्हणजे गिव्ह मी अ 1 रुपी. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी माझं माउथ काय करणार नाही, ओपन करणार नाही, म्हणजे एकही शब्द मी बोलणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, मे डू व्हॉट यू लाईक, आणि तुम्हाला नाही तर तुम्हाला जे करायचं असेल ते करा. आफ्टर गुड डील हँगलिंग द ऑदर ॲग्रीड. आणि अशा पद्धतीने त्यावर त्यांची तयारी सुरू होती. त्यांचं अशा प्रकारे समझोता होतो किंवा एक सोल्युशन निघतं. तो म्हणतो मी माझं माउथ ओपन कराल, म्हणजे मी काहीतरी सांगाल, तुम्हाला जे हवं आहे ते सांगाल, पण त्यावर काय करावं लागेल तुम्हाला, गिव्ह मी अ 1 रुपी इफ व्हॉट आय से इज अ कन्व्हिन्सिंग. असं म्हणले, कन्व्हिन्सिंग म्हणलंय म्हणजे मी जे बोलतो तो इतकं कॉन्फिडेंटली सांगतोय, मी जे बोलतो जर ते तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटलं तर तुम्हाला काय करावं लागेल 1 रुपीज द्यावा. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेअर लेफ्ट फॉर अ डेड. डायरेक्टली काय म्हटला, आय एम राईट, मी जर चुकीचा नसल, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, तुम्हाला मरणासाठी सोडून दिलं होतं का. लेफ्ट, लिव्हचा भूतकाळ, सोडून देणे, तुम्हाला मरणासाठी सोडून दिलं होतं का. ओ टेल मी मोर. त्यावर तो काय म्हणतो, ओके मला अजून सांगा. आय एम राईट, तो असं म्हणतो ॲस्ट्रॉलॉजर, मी जर चुकीचा नसेल तर तुम्हाला मरणासाठी सोडून दिलं होतं का. टेल मी मोर, म्हणजे मला अजून सांगा. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, तुमच्यावर चाकूने हल्ला, नाईफ म्हणजे चाकू, चाकू किंवा सुरा, तुमच्यावर चाकूने हल्ला केला होता का. सेड द ॲस्ट्रॉलॉजर्स. अ गुड फेलो. तर ते काय म्हणता, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्केअर व्हॉट इज. तर तो काय दाखवतो बघा, की ज्याच्यावर जे हल्ले केले होते चाकूनी, ते हल्लाचे जे हल्ला झाला त्याच्यावर, आणि त्या हल्ल्याचे जे मार्किंग होते, ते चाकूनी जो हल्ला झालेला होता, त्या हल्ल्यामध्ये त्याला जे वार झालेले होते, त्याच्या ज्या खुणा होत्या, तो ते डायरेक्टली ओपन अप करून दाखवतो, की अशा पद्धतीने काय झालं आहे, माझ्या चेस्टवरती तो हल्ला झालेला आहे, तो ते शो करतो. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू द वेल नियर बाय इन द फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि त्यानंतर जवळच्या असणाऱ्या एका विहिरीमध्ये तुम्हाला ढकलून देण्यामध्ये आलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय. ओके, त्यांनी जेव्हा सांगितलं की तुमच्यावर चाकूने हल्ला केला गेला, त्यांनी स्ट्रेंजर्सनी त्यांना त्याच्या ज्या खुणा दाखवल्या की वार झालेला, आणि त्यानंतर तुम्हाला मरण्यासाठी जवळच असणाऱ्या एका विहिरीमध्ये किंवा एका खड्ड्यामध्ये असं ढकलून देण्यात आलं होतं का. यू शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय, म्हणजे कोणी जरी वाटसरून जर तिथून डोकावला नसता. अ चान्स टू पीप इन टू द वेल, त्या विहिरीमध्ये, पीप म्हणजे डोकावणे, जर त्या ठिकाणाहून जाणारा एखादा जो पासर बाय होता त्यांनी जर त्या ठिकाणी पीप केलं नसतं, कुठे इन टू द वेल, म्हणजे त्या वेलमध्ये पीप केलं नसतं, डोकावलं नसतं, तर मी आत्तापर्यंत आय शुड हॅव बीन अ डेड, तर मी काय झालेला असतो, डेड झालेला असतो. एक्सक्लेम द ऑदर ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. आणि तो अजून उत्साही होतो की इतकं माझ्या लाईफमध्ये क्लिअर जे घडलेलं आहे ते याला कसं माहिती असू शकतं. आणि तोही थोडासा एन्थुझियाझम होतो आणि ओव्हरवेल्म होतो, त्यालाही ते शॉकिंग वाटतं की एवढं सगळं कसं माहीत असू शकतं याला माझ्या लाईफमध्ये काय घडलेलं आहे. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फर्स्ट. अँड इन द नेक्स्ट वर्ड तो काय सांगतो, व्हेन शॅल आय गेट अप हिम, ही आज तो स्ट्रेंजर्स काय विचारतो, व्हेन आय शॅल गेट अप हिम, की मी त्याला कुठे पकडू शकतो. ॲट हिम, गेट ॲट हिम म्हणलंय, मी त्याला कुठे पकडू शकतो. ही क्लेंचिंग हिज अ फर्स्ट टू इन द नेक्स्ट वर्ड, तो डायरेक्टली काय सांगतो, दुसऱ्या विश्वात किंवा दुसऱ्या जगामध्ये.
पुढच्या विश्वामध्ये किंवा पुढच्या जगामध्ये. अँसर द ॲस्ट्रोलॉजर्स. हे ॲस्ट्रोलॉजर्सचं यांची तर या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन सांगितलं आहे की तू पुढच्या जगात त्याला पकडू शकेल. ही डाईड फॉर मंथ्स ॲगो इन अ फार ऑफ टाउन. की काय झालेलं आहे, तो टाउनमध्ये की एका शहरामध्ये तो काय झाला, 4 महिन्यापूर्वीच डाईड झाला, मृत्यू झालेला आहे त्याचा. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. आता तू त्याला कधीही बघू शकत नाही. द ऑदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. बघा, द ॲस्ट्रोलॉजर्स प्रोसीड. ॲस्ट्रोलॉजर्स प्रोसीड म्हणजे तो पुढे बोलतच राहतो की तो ज्या पद्धतीने सांगतोय ते एकदम क्लिअर कट सांगतोय आणि त्या स्ट्रेंजर्सला त्याचं बिलीव्हही होत आहे की तो ज्याच्या शोधात आलेला आहे तर तुला आता कधीही तू त्याला क्लेंच करू शकत नाही, पकडू शकत नाही. कारण त्यांना ते खास त्याच्यासाठीच आलेले आहे की ज्यांनी हल्ला केला, ज्यांनी मारण्यासाठी वेळी ढकलून दिलेलं होतं, त्यांना पकडण्यासाठी त्या ठिकाणी काय आलेले, ते आलेले आहे. आणि अशा पद्धतीने द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड त्याचं एकानंतर एक सांगत राहतो. पण ते म्हणतात की तो तुला आता सापडूच शकत नाही कारण तो 4 महिन्यापूर्वीच काय झालेला आहे, डाईट झालेला आहे. आणि त्यामुळं आता तुला जर त्याला शोधायचं असेल, पकडायचं असेल तर कधी पकडू शकाल, इन द नेक्स्ट वर्ड असा आन्सर दिलेला आहे. गुरुनायक. द ॲस्ट्रोलॉजर सेट्स गुरुनायक. त्याचं एका स्ट्रेंजर्सचं किंवा त्या यंग मॅनचं नाव घेतलं डायरेक्टली, गुरु नानक. आता सुरुवातीलाच इथे नाव आलं गुरुनायक. हे गुरुनायक जे नाव आहे ते ॲस्ट्रोलॉजर्सने डायरेक्टली घेतलेलं आहे. यू नो द माय नेम. तो स्ट्रेंजर्सही शॉक होतो की ॲस्ट्रोलॉजर्सला नेम माहीत असणं तर पॉसिबल नाही की ते एवढे 200 किलोमीटरवरती आल्यानंतर. द ऑदर सेड टेकन अ बॅक अँड केअरफुली व्हॉट आय हॅव टू से. यू आर विलेज इन अ 2 days a journey due to north of the town, this town, take the next train and be gone. अशा पद्धतीने तो काय सांगत आहे की तुझं नाव हे गुरुनायक आहे. त्यावर तो स्ट्रेंजर्स अतिशय शॉक होतो. हाव इट इज पॉसिबल, हे तुम्हाला कसं कळू शकतं. इफ इट टूक आउट द ग्लेश स्केअर्ड ॲश अँड द हेल. त्याने हातातली आपल्या हातामध्ये असणारी जी पवित्र राख आहे ती घेतली आणि तो त्याच्या कपाळाला लावायला सुरुवात करतो आणि काय सांगतो, तू आता ह्या नॉर्थकडे कधीही फिरकू नको, ह्या दिशेकडे कधीही फिरकू नको, कारण मी जर तुझं नाव सांगू शकतो. त्याला असं वाटतं की तुला माझं नाव कसं माहिती. तो म्हणतो मी जर एवढं सगळं सांगू शकतो की तुझं कसं, तुला मरण जवळ आलं, तुझ्यावर हल्ला कसं झाला, तुला मरणासाठी टाकून देण्यात आलं होतं, तुला एका पासरबाईने सेफ केलं, ह्या सगळ्या गोष्टी जर मी सांगू शकतो तर तुझं नाव सांगणं यात काय विशेष आहे. त्यावर तो असं म्हणतो, आपल्या हातात असणारी ती स्केअर्ड ॲश जी आहे, म्हणजे त्याला पवित्र राख असं म्हणलं जातं, की तो ती उचलतो आणि त्याच्या कपाळावर लावून काय सांगतो की तू आता परत इकडे कधीही फिरकू नकोस. मी जर तुला एवढं सांगू शकतो, तू आता काय कर, जी नेक्स्ट ट्रेन आहे ती पकड आणि तुला येण्यासाठी किंवा 2 दिवसाच्या आत तू काय कर, त्या ट्रेननी परत निघून जा, कारण का या ठिकाणी तुझ्या जीविताला काहीतरी धोका असू शकतो. इट टू हिम, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. त्याच्याजवळ असणारी ती स्केअर्ड रॅश घेतो आणि त्याच्या कपाळाला लावतो आणि काय सांगतो, त्याच्या फोरहेडवरती लावतो, अँड गो होम. तू काय कर, आता घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लाईव्ह टू बी 100. आणि आता या ठिकाणी 100 किलोमीटरच्या आसपास तू फिरकू नकोस. नेव्हर ट्रॅव्हल द साऊथ, कारण तू जो राहतो तो उत्तरेकडे, नॉर्थकडे राहत असतो आणि आता तू साऊथकडे कधीही फिरकू नको, कारण का, व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन. आता मी घर का सोडणार. त्यावर तो स्ट्रेंजर्स का म्हणतो, व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, मला घर सोडायची आता गरजच नाही. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली, आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देम टू लुक. मी जे घर सोडत होतो फक्त त्याला शोधण्यासाठी सोडत होतं, कारण मला त्याची सर्चिंग करायची होती की ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठीच मला घर सोडायची काहीच गरज नाही. आणि त्यांचाही बिलीव्ह होतो की जो ॲस्ट्रोलॉजर सांगतोय ते एकदम रिअल आहे. जे काही घडलं माझ्या लाईफमध्ये हे त्याला कसं माहिती असू शकतं. एवढं क्लिअर कट ॲस्ट्रोलॉजर्सचं गेसिंग वर्क असतं आणि हे बघून तोही थोडा शॉक झाला. फॉर हिम अँड चोक आउट हिज लाईफ इफ मॅन मेट हिम. I shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as a deserve. Yes, said the astrologers. की तो असं म्हणतो की त्याला खूप वाईट मृत्यू आलेला असेल, कुणी की ज्याने त्या स्ट्रेंजर्सवरती अटॅक केला होता किंवा मारलं होतं. कारण का वाईट मृत्यू आला असेल की तो ते डिझर्व करतो, त्याला तो त्याच योग्यतेचा होता, त्याला खूप वाईट मृत्यू आला असेल. तर त्याच्यावर तो ॲस्ट्रोलॉजर्स काय म्हणतो, यस said the astrologers, he was a crush under the law. काय झालेलं आहे, तो क्रश झाला. क्रश म्हणजे चिरडून जाणे
की तो कशाखाली चिरडून गेला, अंडर अ लॉरी, एका लॉरी खाली तो काय झाला, क्रश झालेला आहे. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. म्हणजे बघा अशा पद्धतीने की जे सांगितलं, जो ज्याच्या सर्चिंगमध्ये आलेला असतो की तो 4 मंथ बिफोरच डाईट झालेला आहे आणि त्यालाही हे स्ट्रेंजर्स म्हणतो की त्याला खूप वाईट मरण आलेलं असणार आहे, कारण तो ते डिझर्व करतो की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं होतं तर त्याला चांगलं मरण तर बिलकुल आलेलं नसणार आहे. मग अशा पद्धतीने तो ॲस्ट्रॉलॉजर्सही त्याला रिप्लाईड करतो, रिस्पॉन्स येतो, ओके करेक्ट, तुझं म्हणणं अतिशय बरोबर आहे, कारण काय झालेलं आहे, तो लॉरीखाली चिरडून गेलेला आहे. द प्लेस वॉज डिझर्टेड, तर पूर्ण ठिकाण ते डेझर्टेड झालेलं आहे. डेझर्टेड म्हणजे इथं की ते सगळं वातावरण तिथे कोणीही शिल्लक राहिलेलं नाही, अतिशय उदासीन झालेले सगळे लोक आपलं आवरून तिथून निघून गेलेले आहे आणि आता त्या ठिकाणी एकांत झालेला आहे. बाय द टाइम टू ॲस्ट्रॉलॉजर्स पिक्ड अप हिज आर्टिकल्स, तो त्याचे आर्टिकल्स पिकअप करतो, पुट देम इन टू हिज बॅग, आणि आपलं सगळं सामान तो काय करतो, बॅगमध्ये भरतो. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन द डार्कनेस and the silence. The strangers had gone off into the night after giving the astrologers a handful coins. आणि त्यांनी काय केलं, ते जे स्ट्रेंजर्स पीपल होते त्यांनी पण आपल्या हँडफुल कॉईन्स, पूर्ण हातात बसले एवढे कॉईन्स उचलले आणि तेवढे कॉईन्स त्याला आफ्टर गिविंग त्याला सगळे कॉईन्स दिले आणि तेही त्या ठिकाणावरून त्या अंधारातून निघून गेले, कारण तो एव्हरीवेअर प्लेस इज अ डेझर्टेड, की त्या ठिकाणी खूप निवांत किंवा कुणीही शिल्लक राहिलं नव्हतं अशा ठिकाणी. आणि त्यावेळेस इट वॉज नियर बाय मिडनाईट, आणि जवळजवळ मध्यरात्र व्हायला आली होती. वेन द ॲस्ट्रॉलॉजर्स रीच्ड होम, जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर्स रीच्ड होम म्हणजे तो जेव्हा घरी पोचला, हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. ॲक्च्युली त्याला खूप लेट झालेलं होतं, त्यामुळं त्याची वाईफ जी आहे ती ऑलरेडी वेटिंग फॉर हिम ॲट द डोअरमध्येच थांबून ती काय करत होती, वाट बघत होते. अँड डिमांडेड अँड एक्सप्लेनेशन्स, आणि तिचं जे ट्युनिंग होतं किंवा इतकं लेट का झालं त्याच्यामुळे तिची डिमांड होती एक्सप्लेनेशन मागायची किंवा वॉज लेट. ही फ्लंग्ड द कॉईन ऑन हर हँड अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. त्याने जेवढे कॉईन्स कलेक्ट झाले ते तिच्या हातावर ठेवले, फ्लंग केले आणि तिला म्हटलं ते काउंट कर. 12.5 आनाज सी सेड. तिने ते काउंट केले आणि काय म्हटली, ते किती आहे, ते 12.5 आना आहेत, म्हणजे 12.5 12.5 आना आहेत असं ती म्हणते. सी वॉज ओव्हरजॉईड, आणि ती खूप ओव्हरजॉईड होते, म्हणजे खूप हॅपी होते. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट. जॅगरी मीन्स गुळ, की ती खूप इतकी आनंदी होऊन काय म्हणते, आय कॅन बाय, मी काय खरेदी करणार, आता गुळ खरेदी करणार, अँड कोकोनट, मी नारळ आणणार, गुळ आणणार, की आय कॅन बाय अ जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव, की जी मुलं आहेत ती मुलं खूप दिवसाची काय करत आहे, काहीतरी स्वीट्स मागत आहे खाण्यासाठी. आता ॲस्ट्रोलॉजचा बिझनेस किती चालणार, त्याच्यावर त्याचं कसं उदरनिर्वाह असेल, त्यानुसार किती गोडधोड वगैरे काय स्वीट होत असेल. आणि एवढे मनीज बघून ती लगेच खूप हॅपी होऊन काय म्हणते की आता मी जॅगरी आणि कोकोनट घेऊन येणार आणि काहीतरी स्वीट्स बनवणार मुलांसाठी. द स्वाईन हॅज चीटेड मी. बघा त्याचं वाक्य, स्वाईन शब्द वापरलेला आहे, म्हणजे डुकराने काय केलेलं आहे, त्या डुकराने मला फसवलं. हॅज चीटेड मी म्हणजे मला फसवलं आहे. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्यांनी मला ₹1 देण्याचं प्रॉमिस केलं होतं. ॲज सेड द ॲस्ट्रोलॉजर्स काय सांगतोय, द स्वाईन हॅज चीटेड मी. त्या डुकराने मला फसवलं वाटतं असं तो डायरेक्टली म्हणतो, कारण त्यांनी प्रॉमिस केलं होतं की ₹1 देण्याचं, नथिंग. त्यावर त्याची वाईफ तर असं म्हणते की तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसतात, काही प्रॉब्लेम झाला आहे का, तो म्हणतो नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल म्हणजे या ठिकाणी मिनिंग घ्यायचं आहे की एक कॉट किंवा एक बेंच, अशा पद्धतीने आफ्टर डिनर ते जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्यॉलवर बसले म्हणजे एका कॉटवर बसलेले. ही टोल्ड हर, तो तिला सांगायला सुरुवात करतो, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आज काय झालं, माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं गेलेलं आहे. I thought had the blood of man on my hand all these years. That was the reason why I ran away from home. I settled here and married you. He is alive. तो काय सांगतोय बघा, की आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तो का गावातून बाहेर आला होता, त्याच्या वडिलोपार्जित असणारी शेती सोडून दिली, कुणालाही न सांगता तो पळून आलेला आहे. आणि किती दूरवरती आला की 200 मैल्स अवे आलेला आहे, की जशी समुद्राच्या लाटेमध्ये वाहून जाऊन परत नामोनिशाणच राहू नये अशा पद्धतीने तो त्या
निघून आलेला आहे. आणि असं असताना त्या स्ट्रेंजर्स जे लोक आले त्यांना त्यांनी इतकं करेक्ट भविष्य सांगितलं. आपल्यासमोर हे प्रश्न पडला, आपल्या ऑथर आर के नारायण यांनी कशा पद्धतीने ही मांडणी केलेली आहे बघा. कारण मालगुडी डेजमधला हा पहिला लेसन आहे की ज्या पद्धतीने अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी होती, पण आपल्याला हे प्रश्न पडतात की कसं का सोडून आला तो, काय घडलेलं असेल, किंवा त्या लोकांना बघितल्यावरती तो थोडासा अनकम्फर्टेबल का बरं फील करतो. आणि हे सगळं इतकं करेक्ट ॲस्ट्रोलॉजर्स आहे, गेसिंग वर्क आहे, तरीही इतकं करेक्ट भविष्य कसं काय सांगू शकतो, असा आपल्यालाही प्रश्न पडतो. आणि एवढे रुपीज दिल्यानंतरही तो म्हणतो की त्या स्वाईन डिरेक्टली असं म्हणतो की इट्स ओके, असंही म्हणत नाही तो, गेसिंग वर्क असेल तर काय हरकत नाही. तर तो सांगतो की एवढं करेक्ट भविष्य सांगितलं त्यांनी मला फसवलं. तरी त्यांनी काय केलं नाही, मला पूर्ण रुपीज दिले नाही. तर 1 रुपीजमध्ये सगळं फाईंड आउट. तर त्यांनी मला 12.5 आनाच दिलेला आहे. आता या सगळ्यावरून आपल्या लक्षात असेल की कसं काय हा सांगू शकतो. ज्यावेळेस आफ्टर डिनर तो आणि त्याची वाईफ ज्यावेळेस त्या पेवलवरती किंवा कॉटवरती बसलेली असताना तो असं सहज म्हणतो की आज माझ्या काय झालं, डोक्यावरचं ओझं खूप कमी झालं. कशामुळे? सी गॅप्स ट्राय टू किल हिम. ती म्हणते माझ्या डोक्यावर असं ओझं होतं की मी कुणाला तरी मारण्याचा प्रयत्न केला, असं माझ्या हात रक्ताने भरलेले आहे की मी कुणाचा तरी खून केला. तर ती असं म्हणते की तुम्ही खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही डिरेक्टली खून केला. की त्यावेळेस तो काय सांगतो की जेव्हा मी यंगस्टर होतो, जेव्हा आम्ही ड्रँक केलं, म्हणजे मी दारूही पिलो, जुगारही खेळलो आणि अशा पद्धतीने काय काय केलं आणि त्याला मी मारण्याचा प्रयत्न केला. आमचे वादही झाले. आणि अशा पद्धतीने खरा तर जो मारणारा होता तो दुसरा तिसरा कोणी नसून तर हा ॲस्ट्रोलॉजर्स होता. म्हणून हा काय झाला, त्या ठिकाणावरून पळून आलेला होता आणि या ठिकाणी त्याने ॲस्ट्रोलॉजर्सचा वेश धारण केला. आणि बघा अशा पद्धतीने ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे तो आता निवांत होऊन झोपला. कारण का की त्याच्या डोक्यावरचं खूप ओझं गेलं की आता त्याचा कधीही कुणी शोध घेणार नाही. आणि त्याला जे वाटत होतं की आपल्या हातून खूप मोठं पाप घडले, खूप गिल्ट झालेला होता असं फील करत होता. पण आज त्याला घडलं की तो व्यक्ती जिवंत आहे की मी ज्याला मारलं होतं. त्यामुळे तो सॅटिस्फाईड झाला आणि त्याला रिलॅक्स तो म्हणतो आता काय करूया, तो यॉर्निंग करतो, जांभळी देऊन आता काय म्हणतो, आता निवांत झोपूया. अशा पद्धतीने आपल्याला आर के नारायण यांनी अतिशय सुंदर अशी अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे ॲस्ट्रोलॉजर्सच्या जीवनातला असणारा एक चांगला क्षण किंवा चांगला दिवस या ठिकाणी त्यांनी अतिशय व्यवस्थित असा नमूद केलेला आहे. अशा पद्धतीने मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना ही स्टोरी चांगली समजली असेल की आपण मुद्दाम ही मराठीमध्ये ट्रान्सलेट केली की तुम्हाला सर्वांना काय व्हावी, चांगल्या प्रकारे कॉम्प्रिहेन्शन करता यावी. आणि यानंतर आपले असणारे ब्रेन स्ट्रॉमिंगचे क्वेश्चन्स असतील किंवा यावरती असणारे सगळे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ओके, थँक्यू सो मच.